श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्याबरोबर मी येत आहे. तर ही माझी भाऊजय प्रज्ञा सावंत. हिचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, तर त्याला नक्की सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आज मी आईकडे आलेले आहे, तर त्या निमित्ताने आम्ही आज एक रेसिपी बनवणार आहोत. आम्ही म्हणजे माझे मिस्टर बनवणार आहेत. तर ते काय आहे तुम्हाला स्वतःच सांगते. काय मी आता हळदीवरचं चिकन बनवतोय आगरी पद्धतीने. आणि आपण आता ते रेसिपी बघूया काय काय लागते ती. ठीक. हळदीवरचं चिकन म्हणजे नेमकं काय? हळदीवरचं म्हणजे एक हेल्दी फूड, म्हणजे चांगलं असं म्हणजे की त्याच्याने त्रास होत नाही कसल्याने, आणि ते कोणी लहान थोर सगळे खाऊ शकतात. तर ठीक आहे, मग आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल दाखवा. हे बघा इथे ठेवलेलं आहे. चिकन चांगलं साफ करून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, लसूण त्याची पेस्ट मिक्स करायची, चांगलं मिक्स करायची. कोथिंबीर घ्यायची, अद्रक घ्यायचा, लसूण घ्यायचा, मिरची घ्यायची, तुम्हाला जशी वाटेल तशी. तिखट हवी तिखट, आणि नाही तर साधी मिरची असली तरी चालेल. आणि कांदा चिरलेला, आणि थोडेसे आपले गरम मसाले नॉर्मल, थोडेसे चवीसाठी चांगले असतात ते. कोणते कोणते यूज केले? त्याच्यामध्ये तमालपत्र आहे, वेलची आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, असे 5 प्रकारचे आणि मसाले हे घ्यायचे. मॅरिनेशन तुम्ही किती वेळ आधी करतो? 10 मिनिटं अगोदर आपण मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं. हा ठीक आहे. आहे. काय लावलं का जरा? अद्रक लसूण अगोदर आपण चिकनला अद्रक लसूण पेस्ट लावलेली आहे. त्यामुळे आता थोडीशी हळद टाकायची, म्हणजे जशी तुम्हाला लागेल तसं. काही काहींना हळद जरा थोडी जास्त लागते, काहींना हळद थोडी कमी लागते. आणि घरची हळद असेल तर अतिउत्तमच, म्हणजे अशी ती थोडी टाकली तरी पिवळं होऊन जाते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चिकन असं मिक्स झालेलं आहे, असं ठेवून देऊया. कुठे चालली नाही तुम्हाला बिरी बिरी बघू नको. आमची नन्ना पण आलेली आहे इथे. बाबा बाव बनवतो मामा. मामा बाव बनवतो. हळदीवरचं चिकन आहे, त्यामुळे हा तेल जो आपण टाकलेला आहे टोपामध्ये, त्याला तेल मारण्यासाठी म्हणजे एक थोडं लसूण थोडंसं टाकायचं. सगळंच काही त्यामध्ये गरम मसाले सगळं थोडंसं लसूण थोडंसं नॉर्मल असं लाल करायचं. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा टाकायचा. तुम्हाला असं वाटलं असेल की यांनी सगळा लसूण का नाही टाकला? कारण काय की लसूण सगळं टाकायचं नसतं. हळदीवर जेव्हा चिकन आपण बनवतो ना, तेव्हा तो लसूण नंतर टाकायचा. जेव्हा आपण चिकन त्याच्या टोपामध्ये टाकतो, फोडणी देतो त्याला चांगली, त्याच्यानंतर टाकायचं. कारण का त्याला त्याचा लसणाचा जो स्वाद आहे ना, तो थोडासा राहायला पाहिजे. मरण्यासाठी आता 2 शब्द आहेत. मराठी भाषा कशी जशी वळवशील तशी वळते. कांदा थोडा मऊ होण्यासाठी थोडासा मीठ टाकायचं. थोडासा हिंग टाकायचा. काय टाकलं तुम्ही आता त्यात? जरा हिरवी मिरची टाकली. कांदा थोडासा मेल्यानंतर काय म्हणजे थोडीशी मिरची थोडी अखंड राहिली पाहिजे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडासा असं बघा, आता हा लालसर झालेला आहे. त्यानंतर आपला चिकन जो मॅरिनेशन केलेला आहे तो चांगला फोडणीला त्याला द्यायचा. हो, आता पिवळा मस्तपैकी झालेला आहे. चिकन एकदम पद्धतशीर मॅरिनेशन झालेलं आहे. हां, तर फोडणीला द्यायचं. त्याला
वाफेवर देण्यासाठी पाणी टाकायचं. एक 2 मिनिटं आपण वाफेवर दिलेलं चिकन आहे ना, तर थोडीशी फिरवण्यासाठी ते मिक्स होत झालं की नाही झालं ते बघण्यासाठी परत एकदा ते बघा चांगलं मस्त की त्याला आता असं वाफेवर ठेवल्यानंतर थोडंसं मस्त की असं पाणी सुटलेलं आहे चिकनला. आता मी हा ठेवलेला लसूण आणि अद्रक हा आत्ता टाकायचा आहे. तेव्हा त्यानंतर त्याला त्या लसणाला खूप चांगली चव आणि तो मऊपणा येतो, तो जळत नाही. चिकनला चांगली फोडणी द्यायची. वाफेचं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर ते चिकन का शिजायला थोडं टाइम लागत नाही. एक 10 मिनिटात चिकन शिजतं, 5-10 मिनिटात शिजतं. आता चांगलं पाणी ठेवू, त्याला पाणी ठेवूया. हां, तुम्हाला जर थोडंसं रस्सा किंवा ग्रेव्ही जर बनवायची असेल तर हा वाफेचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं, टाकायचं. नाही जर लागत नसेल तर त्याला वाफेचं पाणी थोडंफार सुटतंच, मग ते एकदम सुकं खायला पण खूप मजा येते. चला आता आपण बघूया चिकन शिजलं का चांगलं. चिकन चांगलं शिजलेलं आहे. छानपैकी मस्तपैकी वगैरे मीठ टाकलेलं होतं, पण थोडं ते कमी टाकलेलं आहे, त्यामुळे आपण आता मीठ थोडं टाकूया. आज आम्ही हळदीवरचं जेवण जेवणार आहोत, त्यामुळे थोडंसं वाफेवरचं पाणी जे आहे गरम झालेलं ते त्याच्यामध्ये टाकलं. एक उकळी देऊया त्याला चांगली चिकनला. हे बघा, आता मी हळदीवरचं चिकन बनवलेलं आहे आणि आता प्रियंका पाटील असं काय करते, तिने मॅग्नेशन केलेलं चिकन आहे ना सुकं, ते आता तव्याला टाकते. तर अशा प्रकारे आमचं हे हळदीवरचं चिकन झालेलं आहे आणि इथे चिकन फ्रायसुद्धा झालेलं आहे. तर सगळ्यांनी या जेवायला. तर सगळं बनवून झालेलं आहे हळदीवरचं चिकन, फ्राय चिकन वगैरे. तर सगळे आता जेवायला बसलेत. तर आपण प्रत्येकाच्याकडनं कमेंट घेऊ की कसं झालं आहे. कसं झालं आहे बाबू? छान झालं, मस्त झालं एकदम. तू कधी असं चिकन खाल्लेलास? मी खाल्लं पहिले, पण हे पण छान आहे. कसं झालं बाबा? असं मी पहिल्यांदाच खातो हळदीचं चिकन, छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पप्पांच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे, तर त्यामुळे त्यांना तिखट वगैरे असं काही द्यायचं नाही. तर त्यांच्यासाठी ॲज अ सूप आणि चिकन हे असं मिक्स करून एकच हे बनवलेलं आहे. पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? मीच बनवलं बोलल्यानंतर आता मी छान बोलणार ते कसं बोलणार, तर तुम्ही लोकांना सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या प्रज्ञाचा व्हेजिटेरियन असल्यामुळे नेहमीच उपवास. तर तिने काय बनवले बघू, बटाट्याची भाजी आणि पुरी. तर तुम्ही पण सगळे जेवायला या आमच्याबरोबर. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्याही पुढे तुम्हाला असेच छान छान ब्लॉग्स बघत मिळतील. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.